नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कवी नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते राजेश कांबळे यांचा राज्यस्तरीय मीडिया पुरस्काराने गौरव. जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या पत्रकारितेला राज्यस्तरीय मीडिया पुरस्कार प्रदान. समाजातील वंचित, पीडित आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून देणारे एस न्यूज महाराष्ट्राचे पत्रकार राजेश कांबळे यांना राज्यस्तरीय मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा गौरव करण्यात आला. वाळवा तालुक्यातील पेठ येथील सांज सोबती सेवालय भवनात झालेल्या या भव्य सोहळ्यात ज्येष्ठ कवी, साहित्यिक व दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते राजेश कांबळे यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि राज्यस्तरीय मीडिया पुरस्कार प्रदान करण्यात आला. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी प्रश्न, सामाजिक अन्याय, उपेक्षित घटकांचे मुद्दे तसेच जनहिताच्या विषयांवर सातत्याने प्रकाशझोत टाकत राजेश कांबळे यांनी पत्रकारितेचा, सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपला आहे. त्यांच्या बातम्यांमुळे अनेक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचले असून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यात त्यांच्या लेखणीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजेश कांबळे यांच्या पत्रकारितेचे विशेष कौतुक केलं. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. राजेश कांबळे यांनी आपल्या निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि जनसामान्यांच्या हिताची भूमिका घेणाऱ्या पत्रकारितेमुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे, अशा शब्दात त्यांचे गुणगान करण्यात आले. या सोहळ्यास सावित्री फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सुनंदा विजय नेर्लेकर, निवृत्त पोलीस अधिकारी चंद्रकांत पवार, संत रोहिदास चर्मकार विकास युवा संघटनेच्या संस्थापिका श्रद्धाताई शिंदे, आशीर्वाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विनोद बल्लाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राज्यस्तरीय मीडिया पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार राजेश कांबळे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.